नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज येतोय तुम्हाला? कदाचित येतच असेल. तर मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं होतं, सकाळी काही टेक्निकल्स प्रॉब्लेम्समुळे आपलं लेक्चर होऊ नाही शकलं. काही टेक्निकल्स प्रॉब्लेम्स आले होते 12 वाजता. 11:30 वाजताचं जे लेक्चर होतं. परंतु जे सकाळचं राहिलेलं लेक्चर होतं ते आपण आता कंटिन्यू करूया. म्हणजे काय तर ते आपण जे आजचा जो पेपर झाला, आजचा जो तलाठी भरतीचा पेपर झालेला आहे, त्यामध्ये आपलं एक्झाम पॅटर्न कसं आहे किंवा एक्झाममध्ये काय मॅक्सिमम विचारल्या जातं आहे, त्याच्याबद्दल आपण आज लेक्चर घेणार होतो. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, एक्झाममध्ये म्हणजे आता आज जी सगळी एक्झाम झाली, शिफ्ट 1 झालेलं आहे, त्यामध्ये मॅक्सिमम काय विचारलं गेलेलं आहे किंवा मॅक्सिमम टाईम्स काय रिपीट होतं आहे, कारण की 2019 नंतर ही जी एक्झाम झालेली आहे यामध्ये काय फरक येतोय किंवा कोणत्या गोष्टी या शिफ्ट 2 शिफ्ट 3 मध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत. बघा, शिफ्ट 1 मध्ये आपण एक्झाम कोणती घेतली बघा. शिफ्ट 1 बद्दल झाला आहे. शिफ्ट 1 याच्याबद्दल बघूया, कारण की शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 हे झाल्याबरोबर तुम्हाला त्याची अपडेट येऊन जाईल. परंतु शिफ्ट 1 मध्ये काय प्रश्न आले किंवा ते आपण कसे सॉल्व्ह करू शकलो असतो किंवा ते कसं विचारल्या जातं याबद्दल आता आपण माहिती बघूया. बघा, मराठी ग्रामर, मराठी ग्रामरपासून सुरुवात करूया. बघा, मराठी व्याकरण यामध्ये कोणते प्रश्न आणण्याची शक्यता होती किंवा कोणते प्रश्न आलेले आहेत. तर मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थक शब्द विचारले गेलेले आहे. विरुद्धार्थक शब्द, त्यानंतर समास विचारला गेलेला आहे. समास विचारला गेलेला आहे. त्यानंतर म्हणी सुद्धा विचारल्या गेलेल्या आहे आणि प्रयोग. या 4 यांच्यावर मेनली फोकस होता. काय होतं, या 4 याच्यांवर मेनली फोकस होतं. बघा, विरुद्धार्थक शब्द विचारले गेले आहेत म्हणजे काय अर्थ होईल की समानार्थिक, म्हणजे याच्या अपोजिट काय, समानार्थिक शब्द विचारण्याची शक्यता आहे. काय म्हटलं मी, समानार्थिक शब्द विचारण्याची शक्यता आहे शिफ्ट 2 शिफ्ट 3 किंवा पुढे येणाऱ्या तलाठी भरतीच्या एक्झाममध्ये. काय, विरुद्धार्थक शब्द यावेळेस विचारले गेलेले आहे म्हणजे मॅक्सिमम टाइम व्होकॅब्लरीवर फोकस केला जातोय. काय, ग्रामरपेक्षा व्होकॅब्लरीवर जास्त फोकस केला जातोय, कारण की स्टार्टिंग विरुद्धार्थक शब्दांपासून झालेली आहे. बघा, समास सुद्धा विचारला गेलेला आहे. समास सुद्धा घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे काय, तर समास हा घेतलेला आहे याचा अर्थ ग्रामरवर हा फोकस आलेला आहे. बघा, व्होकॅब्लरी त्यांनी घेतलेली आहे म्हणजे व्होकॅब्लरीवर आपल्याला मार्क पक्के करायचेच आहे. त्यासाठी आपल्याला म्हणी पाठ करणं गरजेचं आहे. म्हणी पाठ करणं गरजेचं आहे. सोबतच समानार्थिक शब्द, विरुद्धार्थक शब्द हे सुद्धा काय करणं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या गोष्टी पाठ होत नसेल तर तुम्ही मॅक्सिमम पेपरमध्ये किंवा रिपीट ज्या शब्द येतात ना, ते तुम्ही जेवढे जास्त होईल प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. बघा, या गोष्टी निरंतर वाचनाने येतात. या एक वेळा वाचल्याने कंप्लीट होत नाही. त्यामुळे या गोष्टी काय, या निरंतर वाचनाने येतात. म्हणून या विरुद्धार्थक शब्द आले आहेत म्हणजे याचा अर्थ काय, तर समानार्थिक शब्द येण्याची शक्यता आहे. शिफ्ट 2 मध्ये येऊ शकतात, शिफ्ट 3 मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, किंवा पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे तलाठी भरतीच्या पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये समानार्थिक शब्द किंवा व्होकॅब्लरीवर फोकस करण्याची गरज आहे. शब्द उच्चार येऊ शकतो, म्हणी येऊ शकतात. म्हणी करणं गरजेचं आहे. बघा, म्हणी सुद्धा या पेपरमध्ये आलेले आहेत. म्हणजे काय, तर विरुद्धार्थक शब्द, म्हणी, व्होकॅब्लरीचा पार्ट यांनी कव्हर केलेला आहे. व्होकॅब्लरीचा पार्ट यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. त्यामुळे हे करण्याची गरज आहे आपल्याला सध्या, कारण की जर आपल्याला यामध्ये मॅक्सिमम मार्क काढायचे असेल तर. प्रयोग आलेला आहे. बघा, प्रयोग सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे काय, तर समास, प्रयोग, हे व्याकरणाचा भाग सुद्धा यांनी घेतलेला आहे. का, कारण की शब्द म्हणजे काय, 50% तुम्ही असं म्हणू शकता की व्होकॅब्लरीचा पार्ट घेतलेला आहे आणि 50% ग्रामरचा. म्हणजे यावेळेस असं झालेलं नाही आहे. 2019चा जर तुम्ही पेपर चेक केला तर त्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की जास्तीत जास्त फोकस हा ग्रामरवर होता, व्होकॅब्लरीवर फार कमी होता. परंतु यावेळेचा जो मेन फोकस होता, यावेळेचा जो त्यांचा मेन फोकस होता तो 50-50 होता. म्हणजे तुमच्याकडे व्होकॅब्लरीचाही पार्ट होता आणि तुमच्याकडे ग्रामरचाही पार्ट होता. दोन्ही आपल्याला करणं गरजेचं होतं. काय होतं, दोन्ही आपल्याला करणं गरजेचं होतं. त्यानंतर जर मी इंग्रजी व्याकरणाबद्दल बघितलं, इंग्रजी व्याकरण, आता इंग्रजी व्याकरणामध्ये कोणकोणते सेक्शन आलेले आहे, तर इंग्रजी व्याकरणामध्ये व्होकॅब्लरी घेतलेलीच आहे. व्होकॅब्लरी त्यांनी घेतलेलीच आहे. आता व्होकॅब्लरीमध्ये काय काय विचारलेलं आहे, तर त्यांनी अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड, सिमनॉमी हे घेतलेलं आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये आलेला आहे व्हॉइसेस घेतलेला आहे. यामध्ये चेंज द व्हॉइस घेतलं पार्ट आलेला आहे. त्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस हे आपल्याला करायचं आहे. व्हॉइसेस आलेले आहे. त्यानंतर थर्ड सेक्शनमध्ये टेन्सेस सुद्धा विचारलेले आहे. बघा, जर तुम्ही इंग्रजीचं व्याकरण करत असेल ना तर तुम्हाला टेन्सेस कधीच चुकवून चालणार नाही मित्रांनो, कारण की टेन्सेस हा इंग्रजीचा मस्ट पार्ट आहे. कसा पार्ट आहे, तर मस्ट पार्ट आहे. आणि तो चुकवायचा नसेल तो बरोबरच आपल्याला आणायचा असेल तर त्यावर उपाय काय आहे,
त्यावर एकच उपाय आहे की मॅक्सिमम प्रॅक्टिस. आता ते प्रॅक्टिस कशी करता येईल, म्हणजे एक वेळा एखादा सेशन बघा, युट्यूबवरचं कोणतंही सेशन तुम्ही एक वेळा बघा, पण त्यामध्ये एक्झाम्पल्स घेतलेले आहेत किंवा त्यामध्ये जो कन्सेप्ट समजून दिला आहे ना, त्यावर अनेक एक्झाम्पल्स करून पहा. त्यावर अनेक एक्झाम्पल्स करून पहा, तेव्हाच तुमचं इंग्रजी व्याकरण हे पक्कं होऊ शकतं. आणि इंग्रजी व्याकरणातही तुम्हाला टेन्सेस तर मस्टली पक्के करावेच लागतील, कारण की टेन्सेस चुकवून चालणार नाही. ठीक आहे, व्होकॅब्युलरी हा पार्ट आपण थोडा वेळ गाळू शकतो, कारण की तो पाठांतरांचा विषय येतो. परंतु व्हॉइसेस, टेन्सेस हे कशा गोष्टी आहे या आपल्याला समजून येतात, या आपल्याला पाठ कराव्या लागत नाही. आपल्याला जेवढे आपण जास्त समजतो तेवढ्यावर ते प्रॅक्टिस होत जाते. आणि जेवढी जास्त त्याच्यावर सराव होतो, जेवढी जास्त त्याच्यावर प्रॅक्टिस होईल, तेवढे तुमचे मार्क पक्के होत जातील आणि तेवढीच तुमची पोस्ट ही पक्की होत जाईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्हॉइसेस, टेन्सेस हा जो ग्रामरचा पार्ट आहे, हा जो मी व्होकॅब्युलरीबद्दल नाही बोलत आहे, मी बोलत आहे ग्रामरबद्दल. म्हणजे व्हॉइसेस, टेन्सेस हा जो पार्ट आहे आपल्याला हा प्रॅक्टिस करायचा आहे. आणि व्होकॅब्युलरी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लिहून तुम्ही चिटकवू शकता, त्या निरंतर वाचू शकता. या प्रकारे तुम्ही व्होकॅब्युलरी लक्षात ठेवू शकता. पण व्हॉइसेस, टेन्सेस याला तुम्ही निरंतर प्रॅक्टिस करावीच लागेल, लिहून ॲटलिस्ट प्रॅक्टिस करावी लागेल. नाहीतर तुम्ही प्ले स्टोअरवरून कोणते ॲप डाउनलोड करू शकता, त्यामध्ये अनेक एक्झाम्पल्स दिले असतील, त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण तुम्हाला प्रॅक्टिस तरीही करावीच लागेल. जर तुम्हाला तुमची पोस्ट पक्की करायची असेल तर प्रॅक्टिस तरीही करावीच लागेल. त्यानंतर चौथा जो सेक्शन आला होता तो स्पेलिंग एररबद्दल आला होता. स्पेलिंग एरर बघा, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो ना, एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिस करतो, तेव्हा मोस्टली इंग्रजी ग्रामरमध्ये सर्वात शेवटी हा एररचा पार्ट येतो. बघा, एररला कसं असतं, तुम्ही पूर्णपणे ॲक्सेप्ट करावं लागतं. म्हणजे जेव्हा पूर्ण आपलं ग्रामर शिकून होऊन जातं, पूर्ण ग्रामर शिकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एरर शोधण्याची गरज असते. आपल्याला आपल्या हिशोबाने ते ग्रामर पक्का आहे, आपल्या हिशोबाने आपलं लिहिलेलं वाक्य हे बरोबर असतं. परंतु ॲक्च्युली त्यामध्ये छोट्या छोट्या चुका असतात, पंक्च्युएशनमध्ये म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणा, ॲडवर्ब म्हणा, यामध्ये छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात. आणि त्या चुका शोधून काढण्याचं एरर पार्टमध्ये येतं. काय येतं? एरर, स्पॉटिंग एरर जो पार्ट आहे ना, त्यामध्ये ह्या चुका आपल्याला शोधायच्या असतात. म्हणून हा स्पॉटिंग एररचा पार्ट करणे गरजेचे असते. परंतु यावेळेच्या म्हणजे आता जो पेपर झालेला आहे सकाळचा, त्यामध्ये मोस्टली काय विचारलं गेलं, त्यामध्ये विचारलं गेलं स्पेलिंग एररबद्दल. काय विचारलं गेलं? स्पेलिंग एरर. म्हणजे काय, तर स्पेलिंगमध्ये काय चुका होत्या. म्हणजे स्पॉट द एररचा प्रकार आलेला आहे बघा, स्पॉट द एरर विचारलंच आहे. परंतु स्पॉट द एररमध्येही काय विचारलं आहे, तर स्पेलिंगबद्दल विचारलं आहे. म्हणजे काय आहे, स्पेलिंग त्यांनी लेवल बेस ठेवलेली आहे. म्हणजे त्यांनी एकदम हाय लेवलचं स्पॉट एरर नाही घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला चेंज द वाईस नाही सांगितलेलं आहे किंवा टेन्सेसबद्दल त्यामध्ये नाही सांगितलं आहे. तुम्हाला एकदम साधा आणि सोपं स्पेलिंगबद्दल. म्हणजे तुम्ही मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस केला जात आहे, पाठांतरावर जास्त फोकस केला जात आहे. काय आहे, पाठांतरावर जास्त. बघा, इथे सुद्धा स्पेलिंग आपल्याला कशाने लक्षात येईल, जेव्हा तुमचे चांगले पार्ट असतील, व्होकॅब्युलरी तुमची चांगली लक्षात असेल तर. आणि व्होकॅब्युलरी लक्षात कशी, तुम्हाला मॅक्सिमम टाईम त्या गोष्टी तुम्ही वाचल्या असेल तर. काय, मॅक्सिमम टाईम तुम्ही एखादी गोष्ट वाचली असेल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. म्हणून इंग्रजी व्याकरणामध्ये व्होकॅब्युलरीवर यांनी फोकस केलेला आहे, मराठी व्याकरणातही त्यांनी व्होकॅब्युलरीवर फोकस केलेला आहे. म्हणजे काय, तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचा असा उद्देश आहे की तुम्ही पाठांतरावर जास्त लक्ष द्या. काय म्हणणं आहे, पाठांतरा. असं नाही की यांनी पूर्ण तरी पाठांतरावरच लक्ष द्या, कारण की काय आहे, इथे 50% पार्ट हा ग्रामरचा सुद्धा घेतलेला आहे. 50% पार्ट हा ग्रामरचा सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे इंग्रजी व्याकरण असो किंवा मराठी व्याकरण, तुम्हाला ग्रामर करणं गरजेचंच आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागेल प्रॅक्टिस. परंतु व्होकॅब्युलरी करण्यासाठी तुम्हाला लागेल पाठांतर, निरंतर वाचन जर नसेल होत तर तुम्ही छोटे छोटे चीट्स बनवून ते आपल्या भिंतीवर चिपकून ते निरंतर वाचू शकता. त्यांनी काय होईल, त्यांनी तुमची व्होकॅब्युलरी पक्की होत जाईल. ते छोटे छोटे शब्द तुम्ही बोलचालीत आणू शकता, त्यांनी तुमची व्होकॅब्युलरी पक्की होत जाईल. कारण की स्पेलिंग एरर आपल्या पेपरमध्ये घेतलेला आहे. तर स्पेलिंग एरर हा तुम्हाला बोलचालीत जे शब्द येतात ना त्यावरूनच क्रिएट करायचा असतो. स्पेलिंग एरर आपल्याला, आपण जेव्हा लिहून पाहतो एखादा शब्द, तेव्हा त्यामध्ये जो स्पेलिंग असतो तो जर करेक्ट येत असेल ना आपला, तर आपले स्पेलिंग एरर हे सुधारत जातात. म्हणून आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला इंग्रजी व्याकरणामध्ये व्होकॅब्युलरीवर फोकस करायचा आहे आणि मराठी व्याकरणामध्ये सुद्धा व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस करायचा आहे. असं नाही की ग्रामरला चुकवून चालणार नाही, परंतु व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे काय, शिफ्ट 1 मध्ये व्होकॅब्युलरीवर फोकस केलेला आहे, तर शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये सुद्धा व्होकॅब्युलरीवर फोकस करण्याची गरज आहे. काय गरज आहे, तर शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये सुद्धा व्होकॅब्युलरी आपल्याला जास्त चांगली करण्याची गरज आहे. काय करायची, जास्त चांगली करण्याची गरज आहे. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल, म्हणजे आता वेळ कमी असल्याच्याने तुम्हाला व्होकॅब्युलरी पाठ करणे जमत नसेल, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. छोट्या छोट्या गोष्टी या लक्षात ठेवू शकता. जशा कोणत्या, तर ट्रिक्स, तुम्ही काही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. व्होकॅब्युलरी रिलेटेड ट्रिक्स ज्या आहे ते तुम्हाला यूट्यूबवर अनेक मिळून जातील. ठीक आहे, व्होकॅब्युलरी लक्षात ठेवण्याचे, एका दिवसात व्होकॅब्युलरी लवकरात लवकर कॅप्चर करण्याच्या ज्या ट्रिक्स असतात, किंवा गुगलवर, यूट्यूबवर तुम्हाला अनेक ट्रिक्स मिळून जातील. त्याचा अभ्यास करा, त्यावरून प्रॅक्टिस करा. कारण की जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढे जास्त तुमचं मार्क पक्के होत जातील, आणि जेवढी जास्त मार्क निघत जातील तेवढी जास्त तुमची पोस्ट पक्की होत जाईल. म्हणून काय करायचं आहे, तर व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस करायचा आहे.
त्यानंतर पॅराग्राफसुद्धा आलेला होता मित्रांनो. काय आलेला होता? पॅराग्राफसुद्धा आलेला होता. आता पॅराग्राफचं कसं असतं मित्रांनो, पहिले क्वेश्चन वाचा त्यानंतर पॅराग्राफकडे जा. काय करा, पहिले क्वेश्चन वाचा त्यानंतर पॅराग्राफकडे जा. तुम्ही जर पहिले पॅराग्राफ वाचून नंतर क्वेश्चनकडे आलात तर काय होतं, मग पुन्हा तुम्हाला पॅराग्राफकडे जावं लागतं. त्यामध्ये काय होतं, तुमचा वेळ चुकतो. काय होतं, वेळ वाया जातो. त्यामुळे काय करा, पहिले पॅराग्राफ होऊ द्या आणि त्यानंतर मग क्वेश्चनकडे जा. असं करू नका. तर पहिले क्वेश्चन वाचा आणि त्यानंतर पॅराग्राफकडे जा. यांनी काय होतं बघा, तुम्ही एखादा क्वेश्चन वाचताना त्यामधले मेन शब्द जे असतात त्याच्या खाली अंडरलाईन जर नाही करता आली तर ॲक्च्युली ते शब्द लक्षात ठेवा. काय, एखादा शब्द जर मेन असला, त्या एखाद्या ओळीमध्ये मेन शब्द असतोच. ठीक आहे, एखाद्या ओळीमध्ये मेन शब्द असतो, एखाद्या लाईनमध्ये मेन शब्द असतो, तो मेन शब्द लक्षात ठेवा आणि तो शब्द आपल्या पॅसेजमध्ये, तो शब्द रिपीट आपल्या पॅसेजमध्ये कुठे आहे किंवा त्याच्या रिलेटेड काय सांगितलं आहे ते जाणण्याचा प्रयत्न करा. काय करा, आपल्या मेन प्रश्नामधला जो मेन शब्द असतो, व्हॉट वगैरे नाही. ठीक आहे, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, व्हॉट असेल तर तुम्ही काय म्हणून विचारलं आहे ते सांगू शकता, हाऊ मेनी असेल तुम्ही किमतीत सांगू शकता. परंतु आपल्याला सध्या त्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण की हा पेपर ऑनलाईन आहे. त्यामध्ये त्या जे पेपर सेट करणारे आहे ते तेवढ्या बारीक चुका ते करणार नाही. ते काय करतील तर ते मेन शब्दामध्ये फोकस करतील. मेन शब्द जो आहे तो आपल्या पॅसेजमध्ये शोधा, त्याच्या जवळपासच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तुम्हाला आन्सरसाठी बाकी कुठेही भटकायची गरज नाही, त्याच्या जवळपासच आन्सर मिळून जाईल. फक्त मेन शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघूया की त्यानंतर मराठी ग्रामर झालं, इंग्रजी ग्रामर झालं. त्यानंतर आपण बघूया की मॅथमध्ये काय आलं होतं. बघा, मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग. बघा, मॅथमध्ये कोणकोणते टॉपिक आले होते, तर मॅथमध्ये सरळ व्याजाबद्दल विचारलं होतं. त्यानंतर विचारलं होतं नफा तोटाबद्दल. त्यानंतर फोकस करण्यात आलेला होता काळ, काम, वेग, रेल्वे यासारख्या एक्झाम्पलवर, वेग यांच्यासारख्या एक्झाम्पल्सवर. त्यानंतर चौथा फोकस करण्यात आला होता LCM सुद्धा घेतलेलं होतं यांनी आणि SCF सुद्धा, आणि घेतलेलं होतं ॲव्हरेजवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आता बघा, जेव्हा आपण मॅथ्सचा अभ्यास करतो ना मित्रांनो, बघा मॅथमध्ये सरळ व्याजावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर 2019चे पेपर चेक केलेत ना, जुने पेपर जे चेक केले त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे काय आहे, यांचा उद्देश मेन तुम्ही जुन्या पेपरवरूनही काढू शकता. यांचा म्हणजे शिफ्ट 2 शिफ्ट 3 मध्ये काय प्रश्न येणार आहे याचा उद्देश, याचा जो किमान अंदाज आहे तुम्ही जुन्या एखाद्या पेपरवरून काढू शकता. बघा, तुम्ही जर UPSCचा अभ्यास करणारे किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणारे जर टॉपर मुलं किंवा ज्यांचे चांगले मार्क येतात त्यांचा जर अभ्यास बघितला ना, ते एक गोष्ट लक्षात येईल की ते जुन्या पेपरमधून ॲनालिसिस करून अभ्यास करतात. काय करतात, जुन्या पेपरमध्ये कशाबद्दल विचारल्या जात आहे. आता फॅक्च्युअल पेपरमध्ये त्या गोष्टी कमी येतात, परंतु येण्याची शक्यता असते मित्रांनो. काय असते, येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काय आहे तर जुन्या पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे. आता तुम्ही जर सरळ व्याजाचे तुम्हाला जुन्या पेपरमध्येही मिळून जातील. ठीक आहे, नफा तोटाबद्दलही आलेलं आहे. म्हणून सरळ व्याज, नफा तोटा, काळ, काम, वेग, LCM, HCF, ॲव्हरेजचे प्रश्न आहेत, हे तुम्ही जुन्या पेपरमधूनही काढा, नवीन पेपरमधूनही काढा. म्हणजे काय होईल, तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला काय नाही करायचं आहे. तुम्हाला काय कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या आहेत त्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी नाही करायच्या त्या आपल्याला बाजूला सरायच्या आणि ज्या गोष्टीला आपल्याला फोकस करायचं आहे त्यांच्याकडेच पुढे जायचं आहे. बघा, सरळ व्याजावर प्रश्न आलेले आहेत. सरळ व्याजावर प्रश्न आलेले आहेत तर शिफ्ट 2 शिफ्ट 3 किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो ज्यामध्ये किमती बदलू शकतात. किमती बदलू शकतात, त्यामध्ये असलेले नावं बदलू शकतात, परंतु प्रश्न तो येऊ शकतो. प्रश्न काय म्हटलं आहे, सरळ व्याजावर येऊ शकतो. कारण की मागील पेपरमध्ये 2019च्या पेपरमध्ये सरळ व्याजावरही आलेले आहे, नफा तोटावरही प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणून काय आहे तर प्रश्न येण्याची शक्यता आहे जुन्या पेपरमधूनही. फक्त काय आहे, त्यांचा पॅटर्न बदलेल. म्हणजे काय, टॉपिक तेच राहतील, फक्त काय प्रश्न विचारण्याची पद्धत बदलेल, परंतु टॉपिक तेच राहतील. म्हणून काय करा, जुने पेपर प्लस नवीन पेपर, म्हणजे आता जे शिफ्ट वाईज होत आहे, तुमची शिफ्ट जर सायंकाळची असेल तर तुम्ही काय करू शकता, सकाळच्या शिफ्टचे पेपर ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर मागच्या वेळेस 2019मध्ये झालेले पेपर ॲनालिसिस करू शकता. म्हणजे काय होईल, तुमचा विषय पक्का होत जाईल. कारण की जेवढे जास्त तुमचे टॉपिक्स पक्के होईल ना, तेवढे जास्त तुमचे मार्क्स पक्के होतील. म्हणून बघा, सरळ व्याजावर तुम्हाला करण्याचं आहे, नफा तोटा. बघा, काळ, काम, वेग यावरही 2019मध्ये विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे काळ, काम, वेग चुकवून चालणार नाही. याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणे गरजेचे आहे. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे गरजेची आहे. जर प्रॅक्टिस वेळेवर होत नसेल, जर प्रॅक्टिस तुमची ऐन वेळेवर होत नसेल, म्हणजे आता पेपर आहे तुमचा आणि त्याआधी जर तुम्ही प्रॅक्टिस होत नसेल तर तुम्ही सरळ सरळ फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचे मार्क पक्के होतील. ठीक आहे, प्रश्नावरून उत्तर काढण्याची पद्धत लक्षात ठेवा. एखादा प्रश्न असेल तर प्रश्नावरून कसं उत्तर काढता येईल, प्रश्नावरून एखाद्या फॉर्म्युल्यात हे उत्तर टाकून कसं, प्रश्नातले आकडे टाकून कसं उत्तर काढता येईल यावर जास्त फोकस करा. पूर्ण पद्धत लिहिण्यात काही अर्थ नाही आहे. पूर्ण पद्धत लिहिण्यात आपल्याजवळ तेवढा वेळही नसतो तिथे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, जे आपल्याला जास्त मार्क मिळवून देतील.
त्यानंतर LCM HCF वरही आलेले आहे, ॲव्हरेजवरही आलेले आहे. हे 2019मध्ये विचारल्या जाण्याची शक्यता होती पण नाही विचारले गेले, तरीही यावेळेस विचारले गेलेले आहे. म्हणजे काय आहे तर बघा तुम्हाला हे तर पक्के होऊन जातील जर तुम्ही पेपर ॲनालिसिस बरोबर केलं तर तुम्हाला सरळ व्याज, नफा तोटा, काळगांवे यावर प्रश्न पक्केच होऊन जातील. आणि त्यामुळे 2019मध्ये आलेले आहे, आता आलेले आहे, म्हणजे शिफ्ट 2 शिफ्ट 3 मध्ये विचारण्याची शक्यता आहे. म्हणून यावर जास्त फोकस करा. आणि जर तुम्हाला वेळ मिळतोय तर मग हेही प्रश्न तुम्ही करू शकता, कारण की हे यावेळेस विचारले गेलेले आहे. काय झालेलं आहे, यावेळेस विचारल्या गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याही प्रश्नावर हलक्यापणाने पण फोकस करू शकता. तुम्हाला मॅक्सिमम फोकस कशावर करायचा, सरळ व्याज, नफा तोटा, काळकांवे यावर जास्त फोकस करायचा आहे. कारण की काय हे मागच्या वर्षी म्हणजे 2019मध्येही विचारले गेले होते, याही वर्षी विचारल्या जात आहे. त्यामुळे यावर जास्त फोकस करण्याची गरज आहे शिफ्ट 2 शिफ्ट 3 साठी, जर तुम्हाला पुढे पेपरमध्ये चांगलं परफॉर्म करायचं असेल तर. त्यानंतर जर रिझनिंगचे क्वेश्चन बघायचे झाले, रिझनिंगचे कोणते क्वेश्चन आले होते बघा, नंबर सिरीज विचारली गेली होती. हा कॉमन क्वेश्चन आहे मित्रांनो, हा तुम्हाला प्रत्येक प्रश्न म्हणजे पेपरमध्ये आढळून येईल. किंवा तुम्ही 2019चे पेपर चेक करा किंवा कोणत्याही एक्झामचे पेपर चेक करा, नंबर सिरीज तुम्हाला आढळूनच येईल. पण नंबर सिरीज कधीच चुकवू नका, यावर चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. जर प्रॅक्टिस होत नसेल तर प्लेस्टोरवरून कोणतंही ॲप डाउनलोड करा ज्यामध्ये रिझनिंगची आपल्याला प्रॅक्टिस होईल. आणि डेली अपडेट यूज करा, त्याला डेलीमध्ये यूज करा. म्हणजे तुम्ही कोणतेही काम करत आहे, तुमच्याजवळ थोडा वेळ आहे, तर तुम्ही रिझनिंग सॉल्व्ह करू शकता. त्याला रिझनिंग हा विषय नेहमी डेली अपडेटमध्ये आणा, डेली लाईफमध्ये आणा. त्याला एखादा वेगळा वेळ देऊ नका. तुम्ही जर कोणत्या कामात असाल, तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेले असाल, टाइमपास करत असाल, तर तुम्ही त्यावेळेस रिझनिंगची ॲप काढून त्यामध्ये सॉल्व्ह करू शकता. त्याने काय होईल, तुमचा वेळ पक्का होईल, तुमचा मार्क पक्के होतील. त्याने काय होईल, तुमचे टॉपिक पक्के होईल, तुमचा वेळ तो फायद्याचा ठरेल आणि तुमचे मार्क पक्के होतील. त्यानंतर बघा, ब्लड रिलेशनवर सुद्धा आलेलं होतं. ब्लड रिलेशनवर सुद्धा क्वेश्चन आलेले होते. आता बघा मित्रांनो, ब्लड रिलेशनवर जेव्हा पण प्रश्न येतात, आपल्या नात्याशी जोडा. ठीक आहे, ब्लड रिलेशन आपल्या नात्यांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत हे रिलेशन जोडा. याने काय होतं, तुमचं कन्सेप्ट लवकर, तो जो प्रश्न आहे ना तो लवकर समजायला लागतो. कारण की ब्लड रिलेशनचे प्रश्न कसे असतात, ते उलगडणारे असतात. ब्लड रिलेशनचे प्रश्न कसे असतात, ते उलगडणारे असतात. म्हणजे आपल्याला हे कन्फ्यूज करणारे असतात. आणि ते कन्फ्यूज करू नये किंवा ते कन्फ्यूज होऊ नये त्यामध्ये, तर त्यासाठी आपल्या नात्याशी ब्लड रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करा. काय करा, आपल्या नात्याशी ब्लड रिलेशन जोडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्हेन डायग्राम सुद्धा आलेली होती. काय आलेली होती, व्हेन डायग्राम सुद्धा आलेली होती. आता व्हेन डायग्रामसाठी तर मित्रांनो, तुम्हाला जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्यावर तुमचे मार्क पक्के होत जातील. त्यासाठी प्रॅक्टिस करा, मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. नंबर सिरीज हा प्रश्न चुकवून चालत नाही, कारण की 2019मध्ये आताच्या एक्झाममध्ये तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये चेक करा, मॅक्सिमम एक्झाममध्ये नंबर सिरीज हा प्रश्न कधीच चुकत नाही. हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. म्हणून नंबर सिरीजवर नेहमी प्रॅक्टिस करा. ब्लड रिलेशन, व्हेन डायग्राम यासाठी तुम्ही ॲपचा वापर करा. यासाठी काय करा, तुम्ही रिझनिंगच्या एखाद्या ॲपचा वापर करा, जेणेकरून तुमचे मार्क पक्के होत जातील. काय करा, ॲपचा एखादा वापर करा. प्लेस्टोरवर अनेक ॲप आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला कसले पैसे पेड करण्याची गरज नाही. त्या ॲपचा जास्तीत जास्त वापर करा. आपल्या डेली लाईफमध्ये रिझनिंगचा यूज करा. त्यानंतर जर आपण शेवटचा टॉपिक जर बघितला, GK प्लस GS बघूया. जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज प्लस जनरल अवेअरनेस जर बघितलं तर त्यामध्ये नद्यांबद्दल प्रश्न विचारला गेलेला आहे. नद्यांबद्दल प्रश्न आलेला आहे. बघा, किरण सरांनी कालच नद्यांबद्दल घेतलेलं होतं या चॅनलवर, म्हणून नद्यांवर प्रश्न आलेलाच आहे. त्यामुळे हा प्रश्न तर तुमचा नसेलच चुकला अशी अपेक्षा करतो. म्हणून नद्यांवर करणं गरजेचंच होतं. त्यानंतर मार्क झुकरबर्गबद्दल विचारलं गेलेलं आहे. म्हणजे काय, तर चालू घडामोडीमध्ये ज्या गोष्टी अपडेटेड होत आहेत त्याबद्दल विचारल्याच गेलेलं आहे. जसं आता जनगणना बघा, आत्ताच आपला देश हा लोकसंख्येत नंबर 1 वर आला होता, त्यानंतर पुन्हा नंबर 2 वर आलेला आहे. म्हणजे काय, ही गोष्ट आपोआप घडलेली आहे, म्हणजे ही गोष्ट अपडेट झालेली आहे. म्हणून काय, जनगणनेवर करणं गरजेचंच होतं. म्हणजे काय, अपडेटेड झालेल्या गोष्टींवर माहिती करणं गरजेचं आहे. अपडेटेड झालेल्या गोष्टींवर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर त्यासाठी तुम्ही कोणतीही ॲपच्या माध्यमातून किंवा तुम्ही एखाद्या मॅगझिनच्या माध्यमातून हे जास्त गोष्टी पक्क्या करू शकता. काय करू शकता, या गोष्टी जास्त लवकर पक्क्या करू शकता. त्यानंतर विवेकानंदांबद्दलही बोललं गेलेलं होतं. विवेकानंदांबद्दलही प्रश्न विचारला गेलेला होता. विवेकानंदांबद्दल म्हणजे काय, थोर पुरुषही घेत आहेत. ठीक आहे, एखाद्या संत त्यांच्याबद्दलही प्रश्न विचारल्या जात आहेत. म्हणजे काय, प्रश्न चुकवून चालणार नाही. या प्रश्नांची जेवढीत जास्त तुम्ही वाचन कराल, कारण की जनरल अपडेट्स किंवा जनरल नॉलेजचे प्रश्न कसे असतात, हे प्रश्न प्रॅक्टिसपेक्षा जास्त वाचण्याने येतात. हे काय होतात, जास्त प्रॅक्टिसपेक्षा, म्हणजे मराठी ग्रामर असो, इंग्लिश ग्रामर असो, मॅथ, रिझनिंग, ही गोष्ट प्रॅक्टिसने येते. परंतु या ज्या गोष्टी असतात, GK प्लस GS, या ज्या गोष्टी असतात, या प्रॅक्टिसपेक्षा जास्त वाचण्याने येतात. तुम्ही जेवढ्या जास्त यांचा अभ्यास कराल, जेवढ्या जास्त या गोष्टी रिपीट वाचाल, ठीक आहे, एक पेज तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 10 वेळा वाचाल, तेवढ्या त्या गोष्टी पक्क्या होत जाईल तुमच्या. तेवढ्या त्या गोष्टी तुमच्या पक्क्या होत जाईल. आर्य समाजाबद्दलही प्रश्न आलेला आहे.
आर्य समाजाबद्दलही विचारलं गेलेलं होतं. त्यानंतर हज यात्राबद्दलही बघा, हज यात्राबद्दलही विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर G20 परिषद जी झाली होती त्याबद्दलही विचारलं गेलेलं आहे. G20मध्ये काय काय झालं होतं त्याबद्दलही ती घडामोड आलेली आहे. काय आहे, त्याही घडामोडीबद्दल विचारलं गेलेलं आहे. म्हणजे बघा हे सगळे अपडेटेड क्वेश्चन आहे. अपडेटेड क्वेश्चन आहे का, कारण की या गोष्टी आता घडून राहिल्या किंवा घडलेल्या आहेत. तर यामुळे काय करायचं होतं, आता आपल्याला फक्त अपडेट राहायचं होतं. आपल्याला काय करायचं होतं, फक्त स्वतःला अपडेटेड ठेवायचं होतं. अपडेटेड ठेवून आपण हे क्वेश्चन इझिली टॅकल करू शकत होतो. आपण काय करत होतो, इझिली टॅकल करू शकतो. आपल्याला फक्त या गोष्टींना अपडेट राहायचं होतं. आणि हे स्मॉल फॅक्ट्स आहे, फक्त फॅक्ट्सच लक्षात ठेवायचे होते. आपल्याला त्यासाठी पूर्ण थेरी वाचण्याची गरज नाही. आपल्याला थोडे जे छोटे छोटे फॅक्ट्स, तुम्ही एखादी मॅगझिन जर फॉलो करत असाल ना, तर मॅगझिनच्या खाली जे फॅक्ट्स असतात ना, त्या खाली अंडरलाईन करत चाला आणि त्या गोष्टी मॅक्सिमम टाईम लक्षात राहतात. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मॅगझिन वाचता, जी मॅगझिन वाचायला तुम्हाला 1 तास लागली, ती मॅगझिन तुमची 10 ते 15 मिनिटात संपू शकते. जास्तीत जास्त 20 मिनिटात. कशी, तर तुम्ही फक्त त्या अंडरलाईन करा आणि ती अंडरलाईन वर्ड्स वाचा, त्या गोष्टी कॅप्चर करा. त्यांनी काय होईल, तुमचे मार्क पक्के होत जातील आणि तुमचा तो टॉपिक पक्का होत जातील. त्यानंतर बघा ख्रिश्चन लोकसंख्येबद्दलही विचारलं गेलं होतं. ख्रिश्चन लोकसंख्येबद्दलही विचारलं गेलेलं होतं. म्हणजे काय, तर ख्रिश्चन लोकसंख्याचे वर जे प्रश्न किंवा G20वर, आर्य समाजावर, हज यात्रेबद्दल प्रश्न येत आहे. म्हणजे काय होत आहे, अपडेटेड प्रश्नांवर जास्त फोकस येतोय. काय होत आहे, अपडेटेड प्रश्नांवर जास्त फोकस येतोय. सोबत नद्याबद्दल विचारलं जात आहे, भूगोलावर जास्त फोकस होतोय. ठीक आहे, ज्या गोष्टीवर जास्त फोकस होतोय त्या गोष्टीला आपल्याला सध्या कॅप्चर करणं आहे. बघा, अभ्यास तर आयुष्यभर होतो. ठीक आहे, अभ्यास कधी संपत नाही. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणा, तलाठी एक्झाम, कोणतीही एक्झाम असो, अभ्यास कधी संपत नाही. अभ्यास संपवायचा असेल, आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास संपवून आपली पोस्ट पक्की करायची आहे. आणि पोस्ट पक्की करण्यासाठी आपल्याला काय नाही वाचायचं आहे हे कळलं पाहिजे. आपल्याला काय कळलं पाहिजे, आपल्याला काही नाही वाचायचं आहे. काय वाचायचं आहे ते तर लगेच कळून येईल, परंतु काय गाळायचं आहे, आपल्याला काय नाही वाचायचं आहे ते जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा आपोआप तुमची पोस्ट पक्की होत जाईल. आणि जेव्हा तुमची पोस्ट पक्की होत जाईल, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढत जाईल. जेव्हा तुमचे टॉपिक पक्के होत जातील, तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त काय नाही वाचायचं ते गाळत चला. त्यासाठी तुम्ही जुने पेपर काढा, जुने पेपरचं ॲनालिसिस करा. जर पेपरचं ॲनालिसिस होत नसेल, तर रेडीमेड ॲनालिसिससुद्धा यूट्यूबवर मिळून जाईल तुम्हाला. ज्या चॅनल्सनी किंवा ज्या यूट्यूबर्सनी ते रेडीमेड ॲनालिसिस करून देत असेल, ॲटलिस्ट ते टॉपिक काढून ते मॅक्सिमम टाईम करा. त्यानंतर जर तुमच्याजवळ वेळ होतो, तर मग तुम्ही अदर टॉपिक्स करू शकता. पण आधी सर्वात पहिले आपलं जे काम असतं ते म्हणजे ॲनालिसिस केलेले टॉपिक आधी करा. ॲनालिसिस केलेले टॉपिक हे आधी करा. फॅक्ट्स हे लिहून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या छोटे फॅक्ट्स लिहून ठेवा, चिपकवून ठेवा, रिपीट वाचा. ठीक आहे, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरसाठी प्रॅक्टिस करा. व्होकॅब्युलरीवर जास्त फोकस केला जातो यावेळेस सध्या, त्यामुळे व्होकॅब्युलरी लक्षात ठेवण्यासाठी रिपीट ते वाचा, रिपीट बोला. शब्द जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा आपल्या कानाद्वारे ते मेंदूत जातात. म्हणून शब्द हे मॅक्सिमम टाईम बोला. आणि जर अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता, काही थॉट्स असल्यास तुमचे किंवा काही अडचणी असल्यास तुम्ही ते सुद्धा विचारू शकता. आणि पुढचं जे लेक्चर आहे म्हणजे शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 सायंकाळी घेण्यातच येईल किरण सरांद्वारे. तर आजचं लेक्चर इथे संपवतो मित्रांनो. मॅक्सिमम टाईम प्रॅक्टिस करा, मॅक्सिमम टाईम गोष्टी लक्षात ठेवा, रिपीट गोष्टी वाचा. या गोष्टी मीच नाही, बाकी सगळे तुम्हाला सांगतच असतील आणि तुमची पोस्ट नक्कीच पक्की होईल. त्यामुळे आजचं लेक्चर इथेच संपवतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.